जर यांच्या एक विचाराधीन उमेदवार आहे, तो उमेदवार जर त्यांनी दिला तर तुम्ही नक्की कोणाच्या पाठीमागे उभे राहणार? जो आमचा विकास करेल त्याच्याच पाठीमागे राहू ना. विकास तुमचा विकास करेल त्याच्या पाठीमागे उभे राहू. हो, असे प्रत्येक जण येतात, हा म्हणतो मी असं करील, तो म्हणतो मी तसं करील. फसवणूक पण करतात करत तर आपली. कोणीच काय नाही, सगळी फसवणूक करतात फसवणूक करतात. आमच्या आदिवासींची. म्हणजे खरं सांगायचं मग कोणीच काय आदिवासी करू शकत नाही. आदिवासी समाजाचं नेतृत्व कोणी करावं या जिल्हा परिषद गटात? जिल्हा परिषद गटात जो निवडून येईल त्यांनी करावं, पण त्यांनी म्हणजे करतेच नाही आणि आश्वासन देतात. आश्वासन देतात. हा का बुवा आम्ही हे करू, आमच्या पाठीमागे राहा, पण कोणीच काय करू शकत नाही. आमच्या ह्या भागात तर कोणच काय केलं नाही अजून. या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की कामं झालेली नाहीत, हा. परंतु आदिवासी उमेदवार ज्यामध्ये घड्याळ्याकडून आशा डावकर, त्याच्यानंतर तुतारीमधून इच्छुक आहेत शंकर घोडे, हा. त्याच्यानंतर तुमच्या इथून जे आहेत ते बुधाजी शिंगाडे एक इच्छुक आहेत, साबळे आणि शैलेश गायकवाड हे एक इच्छुक आहेत, आणि शिवसेनेमधून कैलास गारे यांच्या सौपत्नी आणि तुमच्या इथून भाऊसाहेब साबळे आहेत यांच्या पत्नी देखील इच्छुक आहेत. हो. या सर्वांमधून उमेदवारी जर दिली किंवा अपक्ष लढण्याची वेळ आली तर कोणाच्या पाठीमागे उभे राहणार? नाही. अपेक्षा जर लढायची वेळ आली ना तर आम्ही आमच्या भाऊसाहेब पाठीमागेच राहू. एकदम चांगला माणूस आहे. हा, सज्जन एकदम बोरगे पोरगा घेऊ. आहे. आणि एकदम त्याला सर्व सज्जन. मंत्र्यांपर्यंत माहिती आहे. तो एक पोरगा चांगला शिंगाड्यासारखा, नाही म्हणायचं नाही एखाद्याला. एखादा चांगला